देवेंद्र फडणवीसांच्या त्या जाहिराती मित्रपक्षाच्या एका मंत्र्याकडून फडणवीसांच्या नावानं कोट्यवधींची जाहिरातबाजी करण्यात आली। देवाभाऊ या कॅम्पेनवर आमदार रोहित पवारांनी दावा केलेला आहे। तर रोहित पवारांनी आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलेला आहे। तर फडणवीसांच्या त्या सगळ्या जाहिराती एका मित्रपक्षाच्या मंत्र्याकडून आहे। फडणवीसांच्या नावानं कोट्यवधींची जाहिरातबाजी करण्यात आली। देवाभाऊ कॅम्पेनच्या संदर्भात रोहित पवारांनी दावा केलेला आहे। पेपरमध्ये एअरपोर्टवर व प्रमुख शहरांच्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काही जाहिराती आपल्या सर्वांना बघायला मिळाले, काही पोस्टर बघायला मिळाले। देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही गोष्ट सांगितली असावं असं नाही, ते मोठे नेते आहेत, त्यांनी या बाबतीत कुठेही कोणाला काय सांगितलं नसेल। कदाचित त्यांना खुश करण्यासाठी काही लोकांनी अशा प्रकारे कोट्यावधी रुपयाच्या जाहिराती या दिलेल्यात असं आम्हाला समजतं। 20 ते 21 कोटी रुपये खर्च हा सत्तेत असणारा एक मंत्री, जो कदाचित भाजपचा नाही, अशा व्यक्तीने हा पूर्णपणे खर्च केला असं आम्हाला समजते। आम्हाला प्रश्न एवढेच आहेत की हा खर्च सत्तेत असणाऱ्या भाजप सोडून दुसऱ्या मित्र पक्षाने का देवेंद्र फडणवीस साहेबांसाठी केला, त्याच्याच बरोबर यासाठी पैसा आला कुठून, असे अनेक प्रश्न तिथे निर्माण होतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।